तर हॅलो यार, मी आहे अवनी फ्रॉम चंद्रपूर आणि स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग नंबर 179 मध्ये. तुमच्यासोबत असं होते की नाही होत मला माहित नाही, पण माझ्यासोबत ना असं एनी टाइम होते. जेव्हा पण मी केस धुतले ना त्याच्या नेक्स्ट दिवशी मी कशी पण केस माझ्या हाताने केले ना तर ते केस बिलकुल परफेक्ट होतात. हे जे केस तुम्ही आता बघताय माझे ते मी बिलकुल माझ्या हाताने केली आहे सकाळी उठल्यावर. आणि जेव्हा कुठे बाहेर जायचं असतं ना तेव्हा किती पण मी कंगीनी माझे केस करून टाकेल तरी पण माझे केस असे तर नाही होत भाई. एवढे चांगले माझे केस झाले होते म्हणून मी 10 वेळा स्वतःलाच आरशामध्ये बघत होती. आणि त्यानंतर सकाळच्या नाश्त्यामध्ये मी खाल्ली होती चाय आणि पुरी. कॉम्बिनेशन थोडंसं वियर्ड आहे पण चांगलं टेस्ट करते. त्यानंतर जेवणामध्ये मी खाल्ली होती पुरी आणि आमरस, कारण की मम्मीने आज बनवली होती छोल्याची भाजी जे की मला बिलकुल नाही आवडत. त्यानंतर मी विचार केली की मला ना रील काढायला पाहिजे, ते पण या मिररच्या समोर. पण हा मिरर गंदा होता म्हणून मी विचार केली की आधी याला पुसून टाकते चांगल्याने. मिरर पुसून झाल्यानंतर ना यार मिरर खूप जास्त चांगला दिसत होता. माझ्या लाईफ मध्ये ना यार कधी प्रॉब्लेम खतम नाही होणार आहे. कसं मी तुम्हाला सांगते बघा, इथे ना पूर्ण मिरर क्लीन झालेला आहे आणि मी साडी जे सिलेक्ट केली होती ते पण आहे. पण मला जशी आज व्हिडिओ काढायची होती ना त्यासाठी ना ही रिंग लाईट मिररच्या जवळ पाहिजे होती आणि तसं तर काही झालं नाही यार. खैर आता का करू शकतो, जसं मी विचार करते तसं तर कधी होतच नाही. त्यानंतर मला तर भाई बहुत बेकार वाटत होता, पण मी विचार केली की हे तर लाईफ आहे, याच्यामध्ये असं तर होणारच आहे. जे विचार करतो ते होत नाही आणि जे विचार नाही करत तेच होऊन जाते. म्हणून मी पटकन आपला मूड ठीक करून टाकला. त्यानंतर रात्री मी खाल्ली होती ही आईस्क्रीम. जसं नेम काय आहे मला परफेक्टली नाही माहित म्हणून मी याचा नेम नाही घेत आहे. आणि याचा टेस्ट कसा आहे कसं नाही तुम्ही माझ्या फेशियल एक्सप्रेशन वरून समजू शकता. त्यानंतर डिनर टाइम मध्ये मी असं काही खात होती जे की ब्रेकफास्ट मध्ये खातात. तर आजसाठी एवढंच, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. ओके बाय.